हे गाईज बॅक अगेन. तर आज आम्ही चाललो आहेत हरिश्चंद्रगडला, कारण तुम्हाला माहिती आहे सगळीकडे खूप सारा पाऊस झालाय आणि हे जे ट्रेकवाले प्लेसेस आहेत ते अजून सुंदर झाले आहेत. सो आम्ही आज रात्री फुल ट्रॅव्हल करणार आहेत. लाईक आम्ही पुण्यापासून ते नाशिक पर्यंत जाणार आहेत, जे की आम्हाला 4 ते 5 तास लागू शकतात ट्रॅफिकवर आहे. अँड देन आम्ही उद्या सकाळी 5 वाजता ट्रेक चालू करणार आहेत आणि देन सनराईज वगैरे बघायला जाणार आहे. सो हा ट्रेक खूप मस्त असणार आहे, तुम्ही एन्जॉय करता. सो लास्ट पर्यंत नक्की बघा. हो, आता आम्ही ब्रेकसाठी थांबलेलो. मस्त मसाला चहा पितोय, मसाला दूध, प्लस सगळे फ्रेंड्स वगैरे आहेत. सो आम्ही इकडून निघणार आहेत हरिश्चंद्रगडला. अजून आम्हाला जायला ऑलमोस्ट 2-3 तास लागतील. आणि मग तिथून आम्ही थोडा रेस्ट वगैरे करून ट्रेक चालू करणार आहेत. सो कंटिन्यू पुढे बघत राहा, मजा येणार आहे, पण असणार आहे. सो अभी बजे है सुबह के 5:15. हम आए है मॅन वर्सेस वाईल्ड में. सो गाईज आता आम्ही जस्ट आलोत ट्रेकला. तर 5:30 ऑलमोस्ट झालेत आणि बऱ्यापैकी इकडे अंधार आणि मध्ये मध्येच पाऊस येतोय जातोय, समजत नाही. आम्ही तर रेनकोट घातलं, पण आता गरम व्हायला लागलं चालून चालून. जस्ट ट्रेक चालू केलाय. आता ते कुठलं तरी विलेज आहे ना, मला पण नाही एक्झॅक्ट नाव नाही माहिती. त्या विलेजच्या बेसला चाललं, आणि तिथून ट्रेक चालू होणार आहे. ऍक्च्युअल ट्रेक. हे आहेत आमचे टॉर्चमॅन. हा आमचा स्टार्ट पॉइंट आहे, मग इकडून चाललोय वर. सो दिस इज स्टार्ट ऑफ द ब्लॉग, स्पेशल ब्लॉग. हरिश्चंद्रगडला जायला मेनली 4 रूट्स आहेत. त्यातला सर्वात सोपा म्हणजे पाचनई आणि सगळ्यात अवघड म्हणजे नळीची वाट. तर आम्ही सर्वात सोपावाला मार्ग चूज केला, जो की आहे पाचनई, कारण आम्ही हरिश्चंद्रगडवर फर्स्ट टाइम आलेलो. जर तुम्हाला ॲडव्हेंचर आणि असं चॅलेंजिंग रूट पाहिजे नसेल तर तुम्ही नळीची वाट्याने पण जाऊ शकता. तो जरा थ्रिलिंग आहे आणि खूप ॲडव्हेंचरस पण आहे. आम्ही अजून 500 मीटर पण चाललोय आणि आत्ताच थकलोय, कारण मगाशी आम्ही रेनकोट घातलेला, त्याच्यात जॅकेट एवढं गरम झालंय ना भाई, हे नाही तर डायरेक्ट बसूनच घेतलंय. सो अभी हमने ऑलमोस्ट 90% ट्रेक कर दिया है. स्टिल थोडी एनर्जी राहिली आहे आमच्यात. आता वर जाऊन आम्ही खाणार आहेत, कारण आम्ही रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. खूप जास्त भूक लागली आहे. स्टिल आम्ही चढतोय. तर फायनली आम्ही ॲट द टॉप ऑफ हरिश्चंद्रगड आलोय. आणि अजून ते जे टेम्पल आहे ते अजून थोडं पुढं आहे, आणि मग तिथं जाऊन आम्ही थोडं खाणार आहे वगैरे, रेस्ट करणार आहे, आणि देन परत खाली ट्रेक करणार आहे. अजून बाकीचे मेंबर्स मागून येतात आहे, ते आले की आपण जाऊया टेम्पलकडे आणि मस्त दर्शन घेऊयात. तर इकडं केदारेश्वर टेम्पल आहे, तिकडे आलोय आम्ही. इथं पाणी आहे, पण ते फॉग झालं की तुम्हाला काहीच नाही. तिथं छोटस असं पॉन्ड टाईप आहे, तो इथं पाणी आहे अँड थोडं पुढे मंदिर आहे केदारेश्वरचं मोठं. सो तिथे जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊयात मस्त. मला नाही वाटत आज क्लिअर होईल क्लायमेट, सगळं फॉगच आहे. बायलक झालं तर मग मजा येणार आहे. सो फायनली ते केदारेश्वरचं टेम्पल आलंय, ज्याचं आपण खूप वेळापासून वेट करत होतो. अँड स्टील अजून फॉग क्लिअर नाही झालेला. डॉगेश भाऊ पण आपल्यासोबत आले. हे तर टेम्पल आहे, ओनली फॉग अँड फॉग. खूप जास्त गर्दी आहे वीकेंड्सला.
मला यायचं असेल तर बिलकुल नका येऊ. वीकेंड्स तर नाहीच नाही. असं बोलतात की या महादेवाच्या पिंडाजवळ 12 महिने पाणी असतं आणि हे जे 4 पिलर दिसतात ते तुम्हाला ते युगचे पिलर आहेत आणि जो शेवटचा पिलर आहे तो कलयुगचा आहे. तर असं बोलतात की जेव्हा कलयुग येईल तेव्हा तो पिलर पडून जाईल. तर हरिश्चंद्रगडचा सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे कोकणकडा, जो की आम्हाला आज स्किप करायला लागला कारण वर खूप जास्त फॉग झालेला, त्यामुळं काही दिसत पण नव्हतं. सो तिकडे जाण्यात पॉईंट पण नव्हतं. हा फॉग आहे की जायचं नावच घेत नाही आहे. मध्येच फॉग येतो आहे, मध्येच ऊन येतं आहे, काही समजतच नाही आहे. सो आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो आहे आणि पूर्ण फॉग क्लिअर झाला आहे आणि आता आम्ही परत वर पण नाही जाऊ शकत. तर आम्ही थोडं काहीतरी खाऊन घेतो. आणि तुम्हाला हेच सांगायचं होतं की हा ट्रेक मस्ट डू आहे. खूप मस्त सिनिक व्ह्यूज आहेत. तुम्ही नक्की या इकडे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब.